हाय हॅलो नमस्कार, मी समीक्षा स्वागत करत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे 13 मे। मी सांगितलं चला आज खूप दिवस झाले आपला ब्लॉग तर रेग्युलर आलेला नाही मिळत, तर आज आपण ब्लॉगला सुरुवात करूया। आता मी जस्ट ऑफिसवरनं वगैरे आलेली आहे आणि आज 13 मे रोजी आज डिक्लेअर झालेला आहे 10वीचा रिझल्ट आणि भारवी ही 10वीला होती। तर भारवीला खूप मस्त असे पर्सेंटेज मिळालेले आहेत। तर आजचा दिवस हा खूप आमच्यासाठी स्पेशल आहे आणि खूप आनंदाचा आहे, कारण आपल्या स्वतःच्या मुलांना खूप सारा यश मिळालेला बघून आपल्याला खूप सारा आनंद होत असतो। तसंच आम्हालाही झालेला आहे। तर आज थोडंसं सेलिब्रेशन ही आहे। ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तिला किती पर्सेंटेज मिळालेले आहेत हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं आपला व्हिडिओ पुढे जाईल तसं तुम्हाला समजेलच। चला तर आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि हा व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा। आता माझं जेवण वगैरे सर्व बनून झालेलं आहे। जेवणात आज जास्त काही केलेलं नाही, कारण संदीप आणि पर्वणी आताच वडापाव वगैरे खातात। भारवी तिच्या फ्रेंडसोबत गेलेली आहे सेलिब्रेशनसाठी। येईल ती जेवायला घरी, थोडंफार काहीतरी स्नॅक्स खाईल, त्याच्यामुळे काही जास्त नाही। तिथे खिचडी भात थोडासा केला आहे, कुकरमध्ये बनवला आहे खिचडी भात आणि आमरस बनवलेला आहे, तो मी फ्रीजमध्ये ठेवले। हा इथे आमरस बनवलेला आहे, बस आज एवढंच। वगैरे काय बनवलं ते तुम्हाला दाखवलेलंच आहे थोडंफार। आणि आता आम्ही चाललेलो आहोत त्या घरी, थोडंसं सेलिब्रेशन करायचं आहे। परंतु एक आहे की सेलिब्रेशन करायला पर्वाचे आजी आजोबा नाही आहेत, ते गावाला आहेत। आले असते ते, परंतु घराचं थोडंसं काम आहे म्हणून ते तिकडेच आहेत, त्यामुळे त्यांना शक्य नाही आता येणं। तर म्हणून आम्ही आज कुठे बाहेर वगैरे गेलो नाही, घरच्या घरीच थोडंसं नॉर्मल सेलिब्रेशन, कारण इतके सारे जे पर्सेंटेज तिने काढलेले आहेत ते सेलिब्रेशन करताना मी तुम्हाला सांगते। त्याला थोडं तरी आपण सेलिब्रेशन केलंच पाहिजे, नंतर आता खूप मोठं सेलिब्रेशन आम्ही करूच सर्व आल्यावर। चला आता आपण जाऊया त्या घरी। कॉंग्रॅच्युलेशन्स। आता उरलेला त्या दिवशी पाहुणे आले होते ना, बाबूला कशाला ओ पादरा म्हणून बघा कसं काय। तर तुम्ही बघितलेलंच आहे की आम्ही थोडंसं छोटंसं असं सेलिब्रेशन केलेलं आहे। तर कारण भारवीची आजी आजोबा नाही आहेत, नंतर आम्ही मोठंसं सेलिब्रेशन करू। तर केक वगैरे आणला आणि थोडंसं स्वीट वगैरे आणलेलं होतं, तर असं छोटंसं एक सेलिब्रेशन आम्ही केलेलं आहे। तर तुम्हाला खूप उत्सुकता लागलेली असेल की किती पर्सेंटेज मिळाले। तर भारवीला मिळालेले आहेत 10th 10वीला 95%। तर तिला 95% मिळालेले आहेत आणि आमच्यासाठी खूप म्हणजे खूपच ही आनंदाची गोष्ट आहे की 95% आज तिला मिळालेले आहेत। आणि इथे मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या सर्वच पालकांचं असं होतं की ज्यावेळी आपली मुलांची 8वीची परीक्षा वगैरे होते, त्याच्यानंतर 9वी 10वीला क्लास लावायचे म्हणून खूप धावपळ चाललेली असते। हा क्लास शोधू की तो क्लास शोधू, हा क्लास शोधू की तो क्लास होईल, इथे ॲडमिशन घेऊ की तिथे ॲडमिशन घेऊ, असं होतं। परंतु जर आपली मुलं व्यवस्थित अभ्यास करणारी असतील तर कोणतेही हायफाय भारीतले भारी क्लास लावू नका, त्याच्यासाठी पैसा वेस्ट करू नका। हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे। भारवीने कोणतेही क्लासेस लावलेले नव्हते, जे मोठमोठे क्लासेस आहेत ते कोणतेही क्लासेस तिने लावलेले नव्हते। ती फक्त एक बाजूच्याच बिल्डिंगमध्ये ज्या एक लेडीज आहे त्या ट्युशन घेतात, घरी ट्युशन घेतात, होम ट्युशन आपण त्याला बोलू शकतो, त्यांच्या घरी। तर ती ट्युशन फक्त त्या ट्युशनला फक्त ती जायची आणि त्या ट्युशनच्या ह्याच्यावर तिला इतकं सारं यश मिळालेलं आहे। आणि हे आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो। व्हिडिओ आवडला तर छोटासा आजचा व्हिडिओ सेलिब्रेशनचा होता म्हणून मी सांगितलं चला तुमच्यासोबत ही शेअरही होईल आणि एक आपण ह्याच्यामार्फत तुम्हाला सांगितलंही जाईल काही थोडंसं, तर म्हणून तर ह्याच्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल। बाय।